मनसेचा एकही आमदार नाही, मनसेचे हातावर मोजण्या इतकेच नगरसेवक आहेत। मात्र तरी आंदोलक आपल्या मागण्या राज ठाकरेंकडे का घेऊन येतात? आपल्या अडचणींसंदर्भामध्ये शिवतीर्थावरती भेट घेण्यासाठी का येतात? यामागची कारणं नेमकी काय आहेत? ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महायुती असो की महाविकास आघाडी सरकार असो, समस्या घेऊन सगळेच राज ठाकरेंकडे येतात। वारंवार मागण्या करून सरकारचं दुर्लक्ष होत असतं। राज ठाकरे हा एकमेव पर्याय त्यांना दिसतो। तर राज ठाकरे राज्यातील विविध घटकांसोबत संवाद साधतात, समस्या जाणून घेतात। सरकार ऐकत नसेल तर मध्यस्थी करत सरकारकडे मुद्दा मांडतात। थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा कसा सोडवता येईल तेही बघतात। संबंधित मंत्र्यांना हा मुद्दा कसा सोडवता हे थेट विचारतात। एखादा मोठं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला थेट पाठिंबा देतात। शालेय विद्यार्थ्यांपासून ते युवकांपर्यंतचे मुद्दे राज ठाकरे ऐकून घेतात। सत्तेत नसताना, एकही आमदार नसताना, राज्यभरामध्ये फारसे लोकप्रतिनिधी नसताना राज ठाकरेंचा दबदबा हा कायम असल्याचा दिसतोय। शिवतीर्थावरती प्रश्न मार्गी लागतो, प्रश्न थेट सरकारपर्यंत पोहोचतो असा अनेकांना विश्वास आहे। आणि त्याचमुळे विद्यार्थी आणि कंत्राटदार आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। आणि याबाबत राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी नेमकं काय विश्लेषण केलंय तेही बघूयात। मांडण्यामध्ये समर्पक शब्दांचा वापर, अतिशय अचूकपणे तो विषय लोकांपर्यंत नेण्याची त्यांची हातोटी, याच्यामुळेच की काय अलीकडे जेव्हा त्यांनी नाशिकचा दौरा केला तेव्हा त्यांनी कुंभमेळ्या संदर्भात काही विधानं केली, त्याला लगेच प्रसिद्धी मिळाली, चर्चा सुरू झाली। अलीकडेच ते रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले तेव्हा तिसऱ्या मुंबईविषयी त्यांनी काही विधानं केली, त्यालाही खूप मोठी प्रसिद्धी मिळाली। मुंबई गोवा हायवे गेली 15 वर्ष बांधकाम सुरू आहे। अनेकांना त्याविषयी आश्चर्य वाटतं की हा इतका महत्वाचा महामार्ग कसा काय पूर्ण होत नाही। राज ठाकरे बोलले, अनेक लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, प्रसिद्धी मिळाली। म्हणूनच की काय भलेही त्यांना राजकीय यश मिळो अथवा ना मिळो, परंतु राज ठाकरे बोलले तर त्याला त्या विषयाला गांभीर्य प्राप्त होतं, लोकांचं लक्ष वेधलं जातं, संबंधित यंत्रणा सुद्धा ते वाक्य गांभीर्याने घेतात असा विश्वास असल्यामुळे की काय अनेक संघटना, व्यक्ती त्यांना भेटू इच्छितात, त्यांनी त्या विषयावर बोलावं अशी त्यांची इच्छा असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।